त्या देखाव्याचे इन्स्ट्रक्टर स्तंभकार श्री हरिहरजी पेंजे साहेब आज सत्यम सुंदरांना देखावा साकारला त्याबद्दल आमचे सत्यम सुंदरम हा नुसता देखावा नाही, हे एक प्रबोधनाचं माध्यम आहे. नवरात्र उत्सव हा या देशामध्ये साजरा होतो. त्या उत्सवासोबत आपल्या परंपरा आहेत, आपली देवसंस्कृती आहे. या देवसंस्कृतीचं कार्य इथे आहे. म्हणून हा नुसता देखावा नाही आहे, याच्यामागे श्रद्धा आहे, भावना आहे, प्रेरणा आहे. आणि या सर्व एकवटून हे विशाल असं मंडप जे आहे ते 9000 चौरस फुटावर तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये की सत्यम शिवम सुंदरम हे 3 शब्द जे आहे की सत्य काय आहे, शिव काय आहे आणि सुंदर काय आहे, हे याचं विश्लेषण याच्यामध्ये दृककलेच्या माध्यमाने फॉर्म आणि कलर्स, साऊंड असं संमिश्रण करून केलेलं आहे. सर्वात आधी जेव्हा पहिलं दृश्य सुरू होतं त्या दृश्यामध्ये की मानवाला हा जन्म जो आहे, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मानव देही वा, या संकल्पनेप्रमाणे की माणसाचा जन्म जो आहे तो अनेक योनिया भोगल्यानंतर त्याला प्राप्त होत असतो. ते दृश्य तिथे साकार केलेलं आहे. आणि हा मानव जन्म जो आहे हा माणसाला ईश्वराने जो दिलेला आहे, इथे सुगंधित होऊन या जगाला सुंदर आणि कसं सुंदर बनवता येईल, कसं प्रेम देता येईल, प्रेम देण्यासाठीच त्याला की धरतीवर माणसाला ईश्वर पाठवत असतो. हा याच्यातून मॅसेज आहे. सत्य हे परिभाषित होत नाही, ट्रूथ कॅन नॉट बी टोल्ड. परंतु असत्य काय आहे हे आधी सांगावं लागतं. म्हणून तिथे माणसाच्या जीवनामध्ये येणारे जे 6 शत्रू आहेत, काम आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, मोह आहे, मत्सर आहे, हे राक्षस रूपाने तिथे दाखवलेले आहे. ते अवरोध निर्माण करतात माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान संपादन करण्यासाठी जाण्यासाठी. हे अवरोध जर आपण पार केले तर आपल्याला ज्ञानाची दृष्टी प्राप्त होते. हे इथे दर्शवण्यात आलेलं आहे. राक्षसाच्या रूपाने एक अंधारी गुहा आहे. कारण जीवन कसं आहे, गुफेसारखं आहे. पुढे गेल्यानंतर तिथे काचाचा उपयोग करून एक योगी कल्पवृक्षाखाली बसलेला आहे. कल्पवृक्षाचा अर्थ असा असतो की त्याच्या मनाप्रमाणे त्याला मिळत असते. आणि दुसऱ्या भागाला दुसरा योगी दाखवलेला आहे, त्याच्यात निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. या 2 भागामध्ये त्या निगेटिव्ह भागामध्ये मृत्यू दाखवलेला आहे की मृत्यू हेच सत्य आहे. हे दाखवण्यासाठी सत्य काय आहे तर सत्य ज्ञान आहे, सत्य मृत्यू आहे. मृत्यूचं ज्याला आकलन होतं त्याला जीवनाचं आकलन होत असते. आणि मग पुढे इथे लक्ष्मण झुला आहे. त्या लक्ष्मण झुल्यावरून पार केल्यानंतर झुला म्हणजे काय, नुसता तो झुला नाही आहे, त्याच्या मागचं जे तत्व की या बाजून त्या बाजूला जाण्यासाठी, म्हणजे या लोकातून शिवलोकामध्ये जाण्यासाठी एक पूल आहे. तो पूल आहे विचारांचा. म्हणून तिथे आम्ही एक लक्ष्मण झुला केला. त्याच्यामध्ये थोडंसं एक थ्रिल टाकलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरून जाताना लोकांना थोडंसं भय वाटतं. माणसाचं संपूर्ण जीवन भययुक्त आहे. आणि मग तो ईश्वराच्या जेव्हा चरणामध्ये लीन होतो तेव्हा त्याचं भय सर्व नष्ट होतं. म्हणून तो झुला पार केल्यानंतर तो शिवलोकामध्ये जातो. तिथे शिव हे जे तत्व आहे ते जलचर, स्थलचर आणि नभचर, म्हणजे या 3 स्थितीमध्ये शिव हा विराजमान आहे. प्रत्येक जीवामध्ये जो प्रकाश आहे तो शिवाचा आहे हे दाखवण्यासाठी तिथे लाईटचा वापर केलेला आहे. आणि शिवतत्व जल, पृथ्वी आणि आकाश या 3ही गोष्टींना व्याप्त आहे असं दाखवण्यासाठी पृथ्वीवर विराजमान असलेला शिव या मंडपाच्या शेवटच्या टोकापर्यंत त्याची उंची केलेली आहे. हे सर्व सिंबॉलिक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जातो. सुंदरम या शब्दाची उकल केलेली आहे. कृष्ण वंदे जगद्गुरू, कृष्णाने बासरी वाजवली, त्याच्यातून 7 सूर निघाले. ते 7ही भौतिक दाखवलेले आहे. आणि परमात्मा तिथे शंकराची प्रतिमा घेऊन त्याला सिंबॉल दाखवले आहे. शंकर हा नादाचं प्रतीक आहे. आणि म्हणून नाद हे ब्रह्म आहे. या पद्धतीने सत्यम सुंदर व्याख्या
समुद्राच्या काठी वालुका शिल्प होतात. या परिसरामध्ये वालुका शिल्प कसं घडतं त्याचं प्रदर्शन हे पहिल्यांदा होत आहे आणि मला अत्यंत आनंद आहे. घडवत असताना मंडळाच्या सर्व सहकार्यांनी, मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत आणि या मंडळाचे जे स्तंभ आहेत, मन्नूभाई मोटवाणी आहे, बापू मामा आहे, पप्पू जिवाणी आहे, सुभाष खोबरागडे आहे, ही अशी अनेक मंडळी अगदी श्रद्धेने इथे काम करतात आणि याला हे जे चैतन्य निर्माण झालेलं आहे हे यांच्या श्रद्धेचं आहे. हा या गावाचा गौरव आहे, या परिसराचा गौरव आहे आणि हा गौरव सतत वाढत राहो, वृद्धिंगत होत राहो अशी मी आई भगवतीच्या चरणी